हॅलो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत एकादशीला काय करावे, काय करू नये, काय खावे, काय खाऊ नये। ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा आणि हो, व्हिडिओला एक लाईक, सबस्क्राइब आणि एक कमेंट करत जा मैत्रिणींनो, जेणेकरून हा व्हिडिओ पुढे पोहोचवण्यासाठी मदत होते आणि मला व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते। तर बघा, एकादशी ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय तिथी मानली जाते। या दिवशी उपवास, जप, नामस्मरण, दानधर्म आणि सात्विक आचरण केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते, असे पद्मपुराण, स्कंदपुराण आणि धर्मशास्त्रात देखील वर्णन केलेले आहे। आता बघूया एकादशीला काय करावे। तर भगवान विष्णू, श्रीकृष्ण किंवा विठ्ठल यांची पूजा करावी। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा। विष्णू सहस्रनाम, भगवद्गीता, भागवत वाचन करावे। ज्यांना उपवास धरणे शक्य नसेल त्यांनी विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्राचे वाचन करावे। तसेच तुळशी पूजन करावे, दान धर्म, अन्नदान, गोसेवा करावी। शक्य असल्यास उपवास किंवा फलाहार करावा। भजन, कीर्तन, हरिनामस्मरण करावे। मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवावे। आता बघूया एकादशीला काय खावे। तर फळे म्हणजे केळी, सफरचंद, पेरू, पपई, डाळिंब इत्यादी। तसंच दूध, ताक, दही, साजूक तूप, साबुदाणा खिचडी, खीर, वडा, शेंगदाणे किंवा शेंगदाण्याचे लाडू, राजगिऱ्याचे लाडू, भाकरी, शिरा, वरई म्हणजे भगर, भात, रताळे, बटाटा, सुरण, सेंधव मीठ, उपासाचे मीठ, सुकामेवा, बदाम, काजू, अक्रोड, मनुका, नारळ पाणी, लिंबू पाणी हे तुम्ही खाऊ शकता। उपवास हा आपल्या प्रकृतीनुसार करावा। वृद्ध, गर्भवती महिला, आजारी व्यक्ती यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपवास करावा। आता बघूया एकादशीला काय करू नये। तर बघा, एकादशीला भात खाऊ नये। धर्मशास्त्रात एकादशीच्या दिवशी भातामध्ये पापपुरुषाचा वास असतो अशी मान्यता आहे। तसेच भात जड व कफवर्धक असल्याने शरीरात आळस वाढवतो आणि साधनेत अडथळा निर्माण करतो। तसेच सर्व प्रकारचे धान्य टाळावे। फक्त भातच नव्हे तर गहू, ज्वारी, बाजरी, मका, डाळी, कडधान्य इत्यादी धान्यांचे सेवन अनेक वैष्णव परंपरांमध्ये वर्ज्य मानले आहे। नारळ फोडणे टाळावे, म्हणजे नारळ त्या दिवशी फोडू नये एकादशीच्या दिवशी। काही संप्रदायांमध्ये एकादशीला नारळ फोडणे टाळतात, कारण हा दिवस विशेषतः व्रत, जप आणि अंतर्मुख साधनेसाठी मानला जातो। तसेच तामसिक पदार्थ खाऊ नये, म्हणजे मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण, तंबाखू, गुटखा, सिगरेट। अनेक धर्म परंपरांमध्ये एकादशीच्या दिवशी केस कापणे, दाढी काढणे, नखे काढणे टाळण्याची प्रथा आहे। राग, वादविवाद आणि निंदा टाळावी। उपवास पोटाचा नसून मनाचाही असतो, यामुळे कडू वाणी, भांडण, अपशब्द आणि निंदा टाळावी। अति झोप घेऊ नये। आळस, प्रसाद आणि दिवसभर अति झोप घेऊ नये, म्हणजे आळस, दिवसभर झोपणे टाळावे। शक्य तितका वेळ जप, वाचन आणि भक्तीत घालावा। ब्रह्मचर्याचे पालन करावे। धर्मशास्त्रानुसार एकादशीला इंद्रिय संयम आणि ब्रह्मचर्य पाळल्यास व्रताचे पुण्य अनेक पटींनी वाढते। खोटे बोलणे आणि फसवणूक टाळावी। सत्य, प्रामाणिकपणा आणि सदाचार यांचे पालन करणे एकादशी व्रताचा महत्त्वाचा भाग आहे। एकादशीचे खरे तत्व: उपवास म्हणजे केवळ अन्नाचा त्याग नव्हे तर भगवंताच्या अधिक जवळ राहणे होय। म्हणून एकादशीला नामस्मरण, जप, दानधर्म आणि सात्विक राहा आणि करा। आणि भात व धान्य खाऊ नका, तामसी अन्न घेऊ नका, राग, निंदा, वादविवाद टाळा। अशी श्रद्धापूर्वक केलेली एकादशी जीवनात शांती, पुण्य आणि आध्यात्मिक उन्नती देणारी मानली जाते। तुम्ही सुद्धा एकादशीचा उपवास करता का? करत असेल किंवा नसेल तर कमेंटमध्ये मला जरूर कळवा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा, त्यामुळे हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचण्यास मदत होते। आणि कमेंट देखील करा, जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते। मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते। भेटूया पुन्हा अशाच एका आध्यात्मिक, धार्मिक माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना रामकृष्ण हरी।